जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते, तसेच संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगातून बहीण असा केला आहे। चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी संप्रदायात पुण्यकर्म समजले जाते। पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागेचे जे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसत आहे। चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य वाढले असून अनेक वारकऱ्यांनी भाविकांनी खंत व्यक्त केली आहे। मी भागवत बापूराव बाराळे, राहणार कबिरवाडी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी तीर्थयात्रेसाठी म्हणून सनी इथे पंढरपूरसाठी आलेला आहे। तरी मला इथे आता आंघोळ स्नान करण्यासाठी म्हणून सनी पाहत आहे, मला जागा मिळत नाही, पाणी मिळत नाही आणि जिकडे पाहिल तिकडे थोडंसं म्हणजे कपड्याचे ढिगारे दिसत आहेत इथे आणि खूपच दुरवस्था झालेली आहे। तरी इथं स्वच्छतेबद्दल मला थोडंसं खंत वाटते, तर ह्याची सोय करण्यासाठी म्हणून सनी मी प्रार्थना करतो ईश्वरांना। कोणी करेल ह्याची मला काही कळत नाही, पण खूपच दुरवस्था झालेली आहे। काल रात्री आम्ही पंढरपूर इथे दर्शनासाठी आलो आणि आता आज तर सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन चालू होतं। मुखदर्शन वगैरे काही झालं नाही, मंदिराचा जीर्णोद्धार असल्यामुळे आमचं दर्शन होऊ नाही पावलं। परंतु आम्ही इथं इंद्रभागेमध्ये आंघोळ करायसाठी आलं असता प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं की बुवा इथं थोडं पाणी सोडणं आवश्यक होतं। कारण जे काही बाहेरगावून भाविक भक्त वगैरे येतात बरेच लांबवरून, कोणी 500 किलोमीटर 600 किलोमीटरहून येते, तर आमची थोडी इथं आंघोळीची व्यवस्था जी चंद्रभागेची इच्छा होती ते काही पूर्ण झालेली नाही आहे। इथं थोडं डबके साचलेले आहेत पाण्यामध्ये थोडी घाण आहे, लहान मुलांना आंघोळ करायला त्रास झालेला आहे, थोडं घाण वगैरे असल्यामुळे आम्हाला आंघोळ करता आली नाही इथं। परंतु आमची इच्छा अशी होती की बा प्रशासनानं थोडंसं 8 दिवसाच्या अंतराने थोडं जर पाणी सोडलं तर भाविक भक्तांना आंघोळ करण्यासाठी आणि जे काही पवित्र विधी वगैरे असतात त्यांचे ते करण्यासाठी थोडी मदत होईल।